नाशिक शहरात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे। याच मोहिमेअंतर्गत अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका सराईत आरोपीला जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। गंगापूर रोड परिसरातील तक्रारदार सौ किरण शिंदे यांना होर्डिंग लावण्यासाठी जागेची गरज होती। याचाच फायदा घेत ब्रँडमार्क ॲडव्हर्टायझिंग कंपनीचे मालक मंसूर आलम इद्रिस खान याने त्यांना सिटी सेंटर मॉल आणि गोविंदनगर सिग्नल परिसरात जागा मिळवून देण्याचे आमिष दाखवले। जागा मिळवून देण्याच्या नावाखाली मंसूर आलमने जून 2024 पासून फिर्यादीकडून वेळोवेळी 5 लाख रुपये उकळले। मात्र ही रक्कम जागा मालकांना न देता त्याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आणि फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी 3 फेब्रुवारी रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच अंबड गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले। अवघ्या 24 तासांच्या आत म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि भूषण सोनवणे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी वडाळा पाथर्डी रोड परिसरात आहे। पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी सापळा लावला आणि 42 वर्षीय मंसूर आलम खान याला शिताफीने ताब्यात घेतले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली जगवेंद्र सिंग राजपूत, मोतीलाल पाटील, प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनावणे, भगवान जाधव व सविता कदम अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।